मॅन ऑफ द मॅच देतील हरेश भोईर. मॅन ऑफ द मॅच इथे कुणालला मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. आणि पारितोषिक आहेत चैतन्य ती संदीप गायकवाड यांच्याकडे सांगा तुम्ही आणि मग आपण ती कॅश प्राइज इथे सुपूर्द करू. माफी असावी सागर आहे. जशी मॅच होईल सुरुवात ती आपण ऐकूया पुन्हा एकदा संदीप गायकवाड यांना. पारितोषिक देण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलेले धन्यवाद. खूप महत्वाचं आहे दादा हे नातं आहे ना मेहुणा नाता खूप महत्वाचं आहे सर्वांसाठी अवघड. जाऊया मैदानावरती सुरू करूया पुन्हा एकदा क्रिकेटच्या महासंग्रामाला. इथे झांतराजा पिंपलोली विपक्ष जय भवानी वावलोली. धन्यवाद दादा. माननीय संतोषजी वाघमारे साहेब शिरसेचे या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी मानसन्मान केला जाईल. त्याचबरोबर राहुलजी कांबेरे वावलोली तर धीरज कॅटरस संजय बोराडे याचकडून संगम बोराडेसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. संगम या आवने 500 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जा. धन्यवाद दादा. याचबरोबर राहुलजी कांबेरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. पहिला चेंडू धनराज कांबेरेचा पहिला चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला. रोशन स्ट्राईकला असलेला फलंदाज आणि पाहिलं गेलं तर नॉन स्ट्राईकला रोहन. सुभाषजी मोडक आमच्या सोबत या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचा पारितोषिक लागले. धन्यवाद. आयोजकांकडून आपण पाहतो पाहुण्यांसाठी आपण पाहतो या ठिकाणी स्वागत समारंभ या ठिकाणी होतोय. वावलोली संघासाठी आपण पाहतोय पारितोषिक या ठिकाणी लागलं जात आहे. पहिला चेंडू आपण पाहिला होता सुरेख होता त्यानंतर फाईन केला होता चेंडू. शॉर्ट सिलेक्शन या ठिकाणी चुकलं होतं. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. जरूर प्रेक्षक वर्ग या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी आहे मॅचचा आनंद घेतो आहे कारण मॅच आपण पाहतोय जिल्हा प्रमुख चषक 2020-24 डे नाईट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. समीर सोमने सर आपण पाहतो खूप मोठा दौरा करून या ठिकाणी आले आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसाठी आपण पाहतो मेजवानी देऊन गेले. अफलातून सामना आपण पाहिला गेला. इथे पाहतो पुन्हा एकदा चांगला चेंडू. धनराज आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहेत. दोस्ती ग्रुप याचकडून चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिकला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. बायची एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. या व्यासपीठावर एक आव्हान केलं जातं या ठिकाणी आपणास विनंती केली जाते जे शिवसेना युवा सेना शिवसेना अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असतील सर्वांना विनंती केली जाते या पण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा करूया गोलंदाजीकडे. ओरपे चेंडू गॅप मधून चेंडू लांगा फ्रीजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार जमिनीला चेंडू होतो फरार. रसमितील 4 आलेला चौकार. विकेट हॅट्रिकला सुभाष मोडक यांकडून पारितोषिक लागले जाते. 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार. हलक्या हाताने ग्लास केलाय. पॉइंट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. एका धाव्याने स्कोर कार्ड थोडंसं फंबलिंग या ठिकाणी जाणवलं जात आहे.
9 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. पहिलं षटक आपण पाहतोय या ठिकाणी धनराजचं समाप्त झालंय. 9 धावा आपण पाहिलं स्कोर कार्ड वरती आहेत. सुजित थमके, महेश दुले आणि पंकज सोनवले याचकडून विकेट हॅट्रिकला, षटकर हॅट्रिकला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. धन्यवाद. दोस्ती ग्रुप कडून पण षटकर हॅट्रिकला 500 रुपये. शिवाजी मोडक हा 3 विकेटला 500 रुपये आहेत तुमचं. आमच्या बाजूलाच अंबरनाथ बँक आहे, काय टेन्शन नाही आम्हाला. धन्यवाद आपलं. जाऊया मैदानावरती. अशा मोठ्या स्पर्धेमध्ये ना आयोजकाने एक अकाउंटंट एक सीए आणून बसवायचा, टेन्शन नाही. पहिली मॅच आपण पहिल्यापासून पाहिली होती, ज्या संघाने जिंकली होती. दुसरी मॅच ज्या संघाने जिंकली होती त्यामध्ये पाहतो सेकंड राऊंडचा सामना जय भवानी वावलोली विपक्ष जाणता राजा पिंपलोली. दोघांमध्ये आपण पाहतो चुरास वावलोली संघाचा रायझिंग स्टार अमोल मोडक गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं. सावधरित्या खेळत असताना जाणता राजा पिंपलोली संघ 9 धावा. रोशन आणि रोहन ही जोडी आपण मैदानात पाहतो. आर फॅक्टर कशा प्रकारे कामगिरी करणार यावरती असेल लक्ष, कारण सामने ठेवले तो एकच आणि एकच महाराष्ट्राचा पक्ष शिवसेना. उर्फे चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. बॅटची इनरच घेतले गेले. शॉट फाइंडर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करत असताना चेंडू सीमारेषा पार झालाय फरार. 4 धावेंसाठी आलाय हा चौकार. ठोकडीचे आपण पाहतो व्यासपीठावरती विराजमान झाले आमचे पाहुणे. शिवसेना कर्जत तालुका संपर्क प्रमुख माननीय दिलीपजी तामाणे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं व्यासपीठावरती करूया मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते चिंतामण तामाणे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही या जिल्हा प्रमुख चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात त्यांचं मान सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. तत्पूर्वी जाऊया स्कोर कार्डकडे. स्कोर कार्ड आपण पाहिला गेला. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर सिंगल आली. या 2 चेंडूवरती 5, धावसंख्या 14 या आकड्यावरती. 14 धावा स्कोर कार्ड वरती चांगली चुरस आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहतो चितिके चपलाईने अर्णाच्या गतीने या ठिकाणी धाव या ठिकाणी घेतली जाते. दरम्यान पाहतो धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती लागले गेलेत. आपण पाहतोय वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं. इथे चांगला चेंडू, जोरदार अपील, बॅटची कडा, फलंदाज बाद. पहिला झटका, पहिला आद्रा, पहिला गडी घरात. पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज झाला मार्गस्थ. रोहनची हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. ठोकडी
2 धावा आपण या दरम्यान पाहतोय. पुन्हा एकदा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आमंत्रित करतोय, या मैदानावरती या प्रेक्षकामध्ये जर कोणी शिवसेना अधिकारी पदाधिकारी तर संगम बोराडे या ठिकाणी उपस्थित झालाय. मागच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो दिली होती, पण संगमला 500 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी आलं होतं. त्याचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. त्याचबरोबर संगमचं या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल. रुपेशजी भोईर यांना विनंती करतो, या आपल्या शुभास्ते करूया संगम बोराडे याचं मान सन्मान. दोस्ती ग्रुप याचकडून ते 500 रुपयाचं पारितोषिक आपण या ठिकाणी पाहतोय. चौकार षटकार हॅट्रिकसाठी जनताच्या पिंपळी संघासाठी पारितोषिक लागलं गेलं आहे. तर विकेट हॅट्रिकला सुभाषजी मोडक याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. कल्पेश कोण विसरणार या त्रिमूर्तीला. KPL सक्सेसफुल होण्यासाठी खऱ्या अर्थाने यांनी थोडं बोलतो ना हातभार लावला. खालीचा वाटा त्यामध्ये कल्पेश आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती, नयन फिल्डिंगला, तर 12 प्लेयरच्या भूमिकेमध्ये नकुल आमच्या सोबत या ठिकाणी जोडलं गेलंय. राजेश मोडक दादा यांचे हे शिपेशिलेदार आमच्या सोबत या ठिकाणी आहेत. संगम वेल प्लेड, लाजवाब सामना आपण पाहतोय. आज लोस्कोर मॅच विन केली एक्सेल टीमने. गोलंदाज तयार कल्पेश, इथं पाहतो शपलून केल्याचा प्रयत्न, डॉट चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी सुरुवात झाली. श्री समर्थ कलेक्शन अल्पेश तेलवणे साहेब याचकडून आपण पाहिलं गेलं. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाजासाठी ट्रॅक टी शर्ट आपण पाहतोय, संपूर्ण किट दिली जाईल. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजासाठी किट असेल. आणि खऱ्या अर्थाने कोण ठरणार या स्पर्धेमध्ये ते इथे पाहतोय. बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोचू शकला नाहीये. त्या दरम्यान आपण पाहतोय दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2 धाव्याने आमचे स्कोरर सागर आम्हाला सांगतील धावसंख्या स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती. बघा या दरम्यान आपण पाहतोय कर्जत तालुका शिवसेना संपर्क प्रमुख माननीय दिलीप शेठ तामाणे साहेब याचकडून पारितोषिक लागलं जात आहे. त्यांनी दोन्ही संघासाठी लावलं आहे. षटकार हॅट्रिक 500 आणि विकेट हॅट्रिकलाही 500 रुपयाचा पारितोषिक असेल. दोन्ही संघासाठी सुवर्ण संधी आपण या ठिकाणी पाहतोय. इथे कल्पेश अफलातून गोलंदाजी करतो. लेफ्ट हँड गोलंदाज राऊंड विकेट आला. कल्पेश अफलातून कामगिरी, लगातार निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. लगातार निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी सागर पाहिलं गेलं ना, ज्या पद्धतीने गरज होती त्या पद्धतीची गोलंदाजी पाहतोय. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा मी साठी फटका, टायमिंग झुलत नाही, सूत्र झुलत नाही, एक धाव पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा पाहिलं आपण चित्तेके चपलाईने हरण्याच्या गतीने दुसरी धाव आपण या ठिकाणी पाहिली जाते. 2 धावा. तार आहे ती तारीला आपण पाहतोय. जेव्हाही चेंडू लागला तो, जेव्हा एखादा क्षेत्ररक्षक वाटेल असेल झेल होत असते तो निराश, फलंदाजाला वाटेल षटकार जात असेल तो निराश, पण काही करू शकत नाही आपण. कल्पेश पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू, पुन्हा एकदा गतिवान चेंडू, पडल्यानंतर झप्प दिशा आतमध्ये बलान घेणार चेंडू, डॉट चेंडू होतोय. रोशन मोडक एसटीच्या पाठीमागे सुरेख कामगिरी करत असताना दादा ते ग्रीन पट्ट्यावरती पाय देऊ नका, नाहीतर जरूर आपण बाहेर घ्या. नाही तर मला दशरथी पाटील आमचे गुरुवर यांनी सांगितलं डायलॉग बोलायला लागेल. जर मान्यवर या ठिकाणी आहेत, डायलॉग बोलायला लावू नका मला, उद्या एकनाथ मला मारतील जरूर. या ठिकाणी पाहतो सुरेख फटका, पिकअप शॉट, चेंडू सीमारेषेपर्यंत जाऊन पोहोचलाय. 1 बाउन्स होतोय फरार, रस मिळतील 4. इथे आला चौकार, ठोक डीजे. आपण पाहतो या ठिकाणी समाप्त झाले 26 धावा धावफलकावरती. कालच आपण पाहिलं गेलं प्रजासत्ताक गणतंत्र दिवस साजरा झाला 26 जानेवारी. खऱ्या अर्थाने पाहतोय संविधान ज्या दिवशी अंमलात आलं, लोकशाही ज्या दिवशी सुरू झाली, प्रजाचं राज्य प्रजासत्ताक दिन म्हणून जे साजरं झालं ते 26 जानेवारी
50 आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं काल संपूर्ण देशामध्ये तो गणतंत्र दिवस साजरा झाला. शेवटचं षटक, अंतिम षटक, स्लॉगवर आपल्या गावच्या भाषेमध्ये प्रत्येक चेंडूवरती टोला मारणारं षटक, म्हणजे हा सगळ्या तुझी बारी करण्याचं षटक. धावसंख्या उभारायची आहे, प्रत्येक चेंडूवरती धाव कुटायची आहे, बनवायची आहे, आव्हान समोर द्यायचं आहे. ते आव्हान किती असेल आपण पाहतोय. ठुकणारं हे षटक आपण या ठिकाणी पाहतोय. पण गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय नयन त्रिमूर्तीचा, एक नयन, एक कल्पेश ना आपल्या बाजूला बसलाय तो नकुल. तर तिवरे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच मुकेशजी दापणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. बघा मैदानावरती आलात, मैदानाची शोभा वाढवली. आता दापणे साहेब आमच्या व्यासपीठावरती या आणि व्यासपीठाची शोभा वाढवा. आपलं या जिल्हा प्रमुख चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या दरम्यान पंचांनी 2 हात समांतर केले, भर रात्रीमध्ये कवायत प्रकार सादर केला. सांगितलं खराब चेंडू सुएर मरा, एक्स्ट्रा धाव, फोकटची धाव, मोफतची धाव, धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 27 या आकड्यावरती. इथे पाहतो बराच काल चेंडू आयोमध्ये, खूप उंच पडेला चेंडू. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चुकी करतोय कल्पेश. झेल डाऊन, झेल ड्रॉप झाले. 2 धावा, अंदाज चुकला, नशीब हुकला. संदीप कालनला दिलेलं जीवदान आपण पाहतो. उर्वरित चेंडूवरती संदीप किती धावा घेतील. एखाद्या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे एखाद्या पतपिढीमधून लोन घेतल्यासारखं असतंय. कारण तिचं व्याज जर भरलं तर चक्रीवाढ व्याज लागतंय, तसं हा आपण पाहतोय. पण इथे नयन सुरेख कामगिरी करतोय, बांधून ठेवले, कोणत्या प्रकारची हालचाल करून देत नाही फलंदाजाला. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथं पाहतोय पंचांनी बोट उंचा केलं, लेग विपर चले जाऊची घोषणा पंचांकडून आली. फलंदाज नवीन मैदानावरती इंटर होणार. झटका क्रमांक 2 या ठिकाणी दिला गेलाय, तो जनता राजा पिंपळवली संघाला ठोक विजय. आणि त्यानंतर कल्पेश आणि त्याला साथ देतो. आता शेवटचं स्लॉगवर नयन. चांगली गोलंदाजी, युवा गोलंदाज आहेत. राजेश मोडकच्या तालमीत आपण पाहतो, योगेशजी कांबेरे यांच्या तालमीत घडत असलेले खेळाडू आपण पाहतो. इथे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि इथे आहा म्हणता चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचाची मागणी. सर्वात जास्त भाव असतो तो या नाईट स्पर्धेमध्ये तिसऱ्या पंचाला, त्यांना हालचाल करावीच लागते. आता तिसरे पंच सांगतील आम्हाला हा फलंदाज पोचला का नाही. ना तिथे जत्रा झाली, तिकडे मशाची यात्रा, इथं खेळाडूची जत्रा. लाजवाब, दोन्ही ठिकाणी मजाच येते. जरूर पंच आम्हाला सांगतील. तिसरे पंच, फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का नाही हे पाहायचं आता. तो नॉट आउट आहे. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. जरूर ही धाव आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण केली जाईल.
गोलंदाज तयार. स्ट्राईक रोटेट जरूर झाले. आता जेव्हा स्ट्राईक रोटेट होते ना खूप काही समीकरण घडत असतंय. धावसंख्या 30 या आकड्यावरती आहे. वरती चेंडू आपण पाहतोय. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहतो. चितेके चपलाई नेरो रोशन दुसरी धाव पूर्ण करतोय. 2 धावा या ठिकाणी घेतल्या जातील. 2 धावे स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर होतो 32 या आकड्यावरती. इथे स्ट्राईक रोटेट झाली. पुन्हा एकदा 2 धावा आल्या. 32 धावा. माननीय सुनीलजी दुर्गे साहेब सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती करूया आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. जरूर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा मनापासून हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा पाहिलं गेलं. कॅचिट कॉल जरूर होता. 2 धावा पूर्ण केली जातात. तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते आणि जरूर चौथी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहतो आहे आणि चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नात आपण पाहतो फलंदाज या ठिकाणी धाववाद. चौथीला फलंदाज धाववाद होतोय. तर मी माननीय रवींद्रजी भोईर साहेबांना विनंती करतोय. माननीय सुनीलजी दुर्गे साहेब यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. तर भगवानजी गोडविंदे साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पाहतो सुनीलजी दुर्गे सर यांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. त्याचबरोबर मुकेशजी दाभणे साहेब ग्रुपपंचायत तिवरे उपसरपंच यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल. तर जरूर आपण पाहतोय सेकंड इनिंगला मयूर कांबळे आमच्या सोबत आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आमचे बंधू त्यांचं आपण या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करूया. पुन्हा एकदा मायक्रोफोन त्यामधीत करूया. बघा थोडंसं गोल झाला होता. आपण पाहतो तिसरी धाव पूर्ण झाली होती. चौथीला तो रिदममध्ये होता. धावबाद नॉन स्ट्राईकला झाला होता. त्यामुळे 3 धावा कंप्लीट होत्या. स्कोरर आम्हाला सांगतील धावसंख्या 35 धावा झाल्यात. 36 धावांची गरज. म्हणजे आज पाहिलं गेलं तशी रात्र होत जाते. थंडी वाढत चालली. त्यामुळे धावसंख्या गारठली जाते आणि धावसंख्या कमी होत चालली आहे इथे. तर जाऊया पुन्हा एकदा मायक्रोफोन होती अमोदित करूया मयूर कांबळे यांना आणि या मॅचमध्ये काय घडेल काय बिघडेल कोणता गोलंदाज अग्रेसर होईल कोणता फलंदाज चालेल या गोलंदाज त्यांना थांबवेल हे ऐकूया मयूर यांच्या आवाजात. चला टॉससाठी यायचंय. सायली 11 एसएससी चिंचवली विपक्ष ढोके. आपण दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या ठिकाणी यायचे. चला टॉससाठी रिपोर्ट करा. चिंचवली आणि ढोके. मागच्या मॅचमध्ये टार्गेट सेट केलं होतं 36चं आणि या मॅचमध्ये टार्गेट सेट केलंय 36. तसा गरमाट सामना इथे आता बघायला मिळेल का. सगळ्यांचं स्वागत आपण करूया जिल्हा प्रमुख चषक 2024 मध्ये. सेकंड राऊंडची ही पहिली मॅच. वावलोली जय भवानी वावलोली आणि त्यांना फाईट करतायत पिंपलोली.
सन्माननीय सुभाषजी मोडक यांच्याकडून पारितोषिक येतोय. जर लगातार 3 षटकार कोणत्याही फलंदाजाने मारले वावलोलीच्या तर 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करूया आणि जाऊया मॅचकडे. सलामीची जोडी योगेश कांबेरे आणि त्याच्या बरोबरीने रोशन मोडक ही सलामीची जोडी. चला टॉस साठी रिपोर्ट करा लगेच. चिंचोलीचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. सायली 11 SSC चिंचोली आणि डोके टीम यस मंगेश देखील या ठिकाणी आलाय. मी सन्माननीय दिलीपजी तामाने साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करावा. लगातार 3 षटकार 5000चं कॅश प्राइज. पहिला बॉल आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न गलीमध्ये आणि इथे आता पंचांचा निर्णय अपेक्षित असेल. पहिलाच बॉल वरती तिसऱ्या पंचांची मागणी पंचांनी केली आहे. ऑनफिल्ड डिसिजन काय? चेक केलं जात आहे. tenniscricket.in माध्यमातून प्रेक्षकांची अलोट गर्दी. स्वर्गवासी बाळासाहेब क्रीडा नगरी तमनाथचं हे मैदान आणि प्रेक्षक यांचं नातं एक वेगळं तुम्हाला बघायला मिळतं. आज मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित झाले. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करूया. चेक केलं जात आहे आमच्या कंट्रोल रूम मध्ये. सगळ्यांच्या नजरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. षटकार हॅट्रिक साठी तब्बल 5000चं कॅश प्राइज सन्माननीय रुपेशजी भोईर यांच्याकडून दिलं जाईल. डोके टीमने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. डिसिजन पेंडिंग आहे. सगळ्यांच्या नजरा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. दूध का दूध पाणी का पाणी. कारण या स्पर्धेमध्ये आपण नेहमीच बघत असतो की कोणताही निर्णय पारदर्शकतेने दिला जातं आणि त्याचसाठी tenniscricket.in ची निवड या स्पर्धेमध्ये केली आहे. थोड्याच वेळात डिसिजन येईल. चला कंट्रोल रूम मध्ये कोणी येऊ नका प्लीज. फक्त आमचे तिसरे पंच असतील. चेक केलं जात आहे. चला मागे कोणी येऊ नका. फक्त तिसरे पंच या ठिकाणी असतील. चेक केलं जात आहे. अंपायर डिसिजन आउट. फलंदाज बाद.
फलंदाज बाद घोषित केलाय आणि नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय. अमोल. चला पंचांचा निर्णय येतो व्हाईट बॉल आणि अवंतरची सिंगल ऍड होते धाव फलकावरती जय भवानी वावलोली टीमच्या आणि धावसंख्येचा श्री गणेश देखील होतोय. 36चं टार्गेट 24 चेंडू मध्ये सेट केलंय. नवीन बॅट्समन जातोय अमोल. समोर गोलंदाज केतन. केतन आलाय गोलंदाजी मार्क वरती. 24 चेंडू 36चं टार्गेट. अमोल नुकताच दाखल झालाय. हा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, गोलंदाजाच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. चांगली गोलंदाजी होतीये. मागच्या मॅच मध्ये असंच टार्गेट सेट केलं परंतु काय कौतुकास्पद कामगिरी केली एक्सेल टीमने. चारही गोलंदाजाने जान टाकली त्या मॅच मध्ये. केतनचा बॉल अगदी यष्टिरक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय. मोठा फटका येत नाही. अमोलच्या बॅट मधून आणखी एक निर्धाव चेंडू. सलगचे 3 निर्धाव चेंडू या ठिकाणी एक व्हाईट बॉल देखील टाकलाय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. फक्त एक धाव फलकावरती. रोशन मोडक आणि अमोल ही जोडी आपण बघतोय. हा चेंडू अगदी हलक्या हाताने ऑन ड्राईव्हचा चांगला फटका. मिडॉनला फिल्डिंग होती. अमोलला मिळते या चेंडूवरती सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचतोय 2 या आकड्यावरती. लो स्कोरिंग मॅच असं म्हणतात की शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग मॅचेस या नेहमी हाय व्होल्टेज असतात. तसा थ्रिलर तुम्हाला बघायला मिळेल का? याकडे सगळ्यांच्याच नजरा लागून राहिल्यात. थंडी वाढतीये. धावा येणं कठीण बघतंय. समोर रोशन. हा प्रकार बॉल वेगाने स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. आणखी एक भन्नाट वेगाने सरळ चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणखी एक निर्धाव चेंडू. या षटकाचा जर एकंदरीत आपण विचार केला ना, पहिल्या बॉलवरती आली विकेट, त्यानंतर खराब चेंडू पडला, व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दिला आणि त्यानंतर काय भन्नाट कामगिरी केली आहे. नेक्स्ट 4 बॉलवरती फक्त 1 धाव खर्च केली आहे ती केतनने. P1चे षटक. चांगली बॉलिंग सूर्य केतनची. हा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल तोपर्यंत मिळेल रोशनला 2 धावा. 3ऱ्या धाव संख्येचा प्रयत्न होत नाहीये. फक्त 2 धावा आणि या 2 धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती. 36चं टार्गेट. 18 बॉल आणि आता 32 धाव संख्येची गरज. चला टीम मीटिंग नको. वारंवार टीम मीटिंग नको. अंपायर आपण देखील तिथे आता इन्व्हॉल्व व्हा कारण आणखी 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. बघा उद्याची पहिली मॅच
या ई ग्रुपमधून जो आज क्वालिफाय होईल आणि त्याची लाडिवली बरोबर मॅच असेल उद्या बरोबर पहिली मॅच 4:30 वाजता रिपोर्ट करायचं आहे. 4ला रिपोर्ट करा, 4:30ला मॅच चालू होईल. लाडिवली आणि आज जो ई ग्रुपमधून पुढे जाईल त्याची मॅच असेल. त्यानंतर सेमीफायनलचा ड्रॉ केला जाईल. आजच ड्रॉ मी करू सेमीफायनलचा आणि त्यानंतर सेमीफायनल. येस, फर्स्ट किंवा सेकंड सेमीफायनल होईल. बघा जे टॉप 5 मध्ये जाणार आहेत संघ त्याचा ड्रॉ आम्ही आज करणार आहोत सेमीफायनलचा. ज्याची मॅच लागेल पहिली किंवा दुसरी ती उद्या खेळवली जाईल आणि पाचही ज्या सेमीफायनल 5 टीमच्या त्या चिठ्ठ्यामधूनच निघतील याची आपण नोंद घ्या. पहिलं षटक संपले, धावफलकावरती धावा जाऊन पोहोचले 4-18 चेंडू आणि 32 धावा संख्येची गरज. बॉलिंग मार्क वरती आलाय. हा चेंडू आपण बघतोय कव्हरच्या दिशेने स्वीपर कव्हरला. डीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावरती. रोशन आले बॉलिंग ट्रॅक वरती आणि रोशन साठी पारितोषिक आहे. जर लगातार 2 विकेट घेतल्या तर ट्रेन मॅनेजर दिलीपजी भोईर यांच्याकडून 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. रोशन साठी पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक साठी देखील पारितोषिक आहे. सन्मान्य सुभाषजी मोडक यांच्याकडून 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. मस्ट निडेड षटकार गरजेचे असतील कारण धावसंख्येची गरज आहे वावलोली टीमला. हा चेंडू आपण बघतोय स्वीपर कव्हरच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव मिळेल रोशनला या चेंडूवरती. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करतोय रोशन आणि इथे दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. या 2 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 7 या आकड्यावरती. सन्माननीय रुपेशजी भोईर यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी तब्बल 5,000चं कॅश प्राइज इथे येत आहे वावलोली संघासाठी. काल देखील त्यांनी बक्षिसांची खैरात या स्पर्धेमध्ये पाडली. आज देखील ते आता ऍक्टिव्ह झालेत कारण टीम देखील जवळची आहे वावलोली. 11 नंतर ते ऍक्टिव्ह होतात. आज ते व्यासपीठावरून मॅच एन्जॉय करतात. त्यांचं देखील आपण करूया स्वागत. मोठ्या फटका खरं तर येणं अपेक्षित आहे परंतु सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न रोशन करतोय. धावफलकाला खुलं ठेवण्याचं काम करतोय. पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय. धावफलक पोहोचले 7 वरती. हा चेंडू आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न इनसाइड रेज लागून सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. आणखी एक डॉट बॉल आणि प्रत्येक डॉट बॉलचं स्वागत केलं जात आहे इकडे पिंपलोली टीमच्या बाजूने. 36चं टार्गेट. लो स्कोरिंग मॅच. काय मॅच झाली मागची. एक्सेल टीमने काय गोलंदाजी केली तशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सुरू आहे तो पिंपलोली टीमचा. लोअर फुल टॉस बॉल भन्नाट वेगाने. आणखी एक चांगला बॉल. डॉट बॉल मात्र येतोय. जसे जसे डॉट बॉल येत आहेत ना पिंपलोली टीमचे पाठीराखे जल्लोष करतायत. सन्माननीय चिंतामणजी सन्माननीय प्रकाशजी बांगर दिलीपजी मोडक आणि सदाशिवजी कांबेरे यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं देखील सरचे स्वागत. फुल टॉस बॉल पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला. मिसटायमिंग होता आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपली झेल रोशन आणि रोशनच इथे तो बाद. रोशनची विकेट. रोशन बाद होतोय. दुसरा धक्का लागलाय जय भवानी वावलोली टीमला. टीम संकटामध्ये सापडली आहे कारण 36चं टार्गेट समोर असताना थोडीशी दमछाक झाली या टीमची. नुकताच दाखल झालाय मैदानावरती धनराज कांबेरे. आता धनराजवरती
फार मोठी जबाबदारी असेल, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये आपण बघतोय. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 7 धावा धाव फलकावरती. 36चं टार्गेट आहे, म्हणजे अजूनही 29 धावा संख्येची गरज. धनराज राईट हँडेड बॅट्समन, लेफ्टी गोलंदाज. धनराज ही जोडी फार महत्वाची आता वावलोली टीमसाठी, कारण इथून जर धावा बनवायच्या असतील तर अमोल आणि धनराजला चांगली कामगिरी जय भवानी वावलोली टीमसाठी करावी लागेल. रोशनचा बॉल आणि अफलातून फटका, गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होते थर्डमॅनला, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक येते वावलोली टीम साठी. सुभाजी मोडक यांकडून 1000चा कॅश प्राइज. षटक क्रमांक दुसरं देखील या ठिकाणी संपतंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतंय ते 11 धावा धावफलकावरती. 12 चेंडू आणि 25 धावा संख्येची गरज. परेशजी विरळे आणि मंगेशजी शेळके यांच्याकडून लगातारच्या 3 षटकारासाठी धनराज कांबेरेला 3000चा कॅश प्राइज दिलं जाईल. पाणी घेऊन जा. पिंपलोली टीमचे 12th मन पाणी घेऊन जा लगेचच. 12 चेंडू आणि 25 धाव संख्येची गरज आहे. मागची मॅच देखील हाय व्होल्टेज ड्रामा, लो स्कोरिंग थ्रिलर तुम्ही बघितला. या मॅच मध्ये देखील मजा येते. जर या ओव्हर मध्ये जर 15-1 धावा आल्या ना तर आणखी मजा येईल. 12 चेंडू 25 ची गरज. धनराज कांबेरेच्या प्रत्येक षटकारासाठी 500चं कॅश प्राइज येत आहे. मंगेशजी शेळके यांच्याकडून चला स्पीडअप करा, टीम मीटिंग जास्त वेळ नको. पिंपलोली टीम लगेचच आपली फिल्डिंग सेट करून घ्या. शेवटचे 12 चेंडू आणि 25 धावा संख्येची गरज. मी मगाशीच उल्लेख केलाय की धनराज कांबेरे आणि अमोल जोपर्यंत विकेटवरती आहेत, मैदानावरती आहेत, तोपर्यंत मी म्हणेन अपेक्षा करू शकते वावलेली टीम या दोघांकडून, कारण दोघंही चांगले खेळाडू आहेत. त्यांच्याकडे दोघांकडे चांगली कॅपॅबिलिटी आहे मोठे फटके मारण्याची, सिंगल डबल घेण्याची. अशा परिस्थितीमध्ये पिंपलोली टीमला एक षटक चांगलं टाकणं फार गरजेचं आहे. परेशजी विरळे यांच्याकडून देखील 500चं कॅश प्राइज आहे. धनराज कांबेरेसाठी प्रत्येक षटकाराला पारितोषिकाची खैरात इथे जय भवानी वावलोली टीमच्या बाजूने केली जाते, परंतु मोठे फटके थांबलेत. जसा धनराजने चौकार मारला, मॅच मध्ये वापसीचे दरवाजे खुले केलेत धनराजने. आता अमोलला ते मोमेंटम कॅरी करायचं आहे. अमोलला ते मोमेंटम कॅरी करून पुढे धावा बनवायचे आहेत, तरच वावलोली टीमचा प्रवास इथून पुढे सुखकर होईल. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय अमर शिरसे कडून. 12 चेंडू 25 ची गरज. लोअर फुल टॉस बॉल, चांगला कव्हर ड्राईव्ह आपण बघतोय. अलॉंग द कार्पेट स्वीप कव्हरला फिल्डर डीप मध्ये होता, तुत्तू मयमय झाली आणि लगेचच 2 धावा मिळतात त्या अमोलला. आणि या 2 धावा संख्येने धाव फलक जाऊन पोहोचतंय 13 या आकड्यावरती. शॉर्ट टर्म क्रिकेट, धावा कशा येऊ दे, धावा येणं फार गरजेचं आहे. अमोलला देखील माहिती आहे प्रत्येक धाव माझ्या टीमसाठी महत्वाची आहे. जशी मिसफील्ड झाली लगेचच धाव चोरली, जिथे फक्त सिंगलच होती तिथे दुहेरी धाव मिळते वावलोली टीमला. धाव फलक पोहोचलंय ते 13 या आकड्यावरती. 36चं टार्गेट. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, फसवा चेंडू. असं म्हणतात ना की शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तुमच्याकडे जर व्हेरिएशन असले ना तर तुम्ही नक्कीच सरस ठरता. ते व्हेरिएशन इथे बघायला मिळत आहे. अगोदरचा फास्टर चेंडू टाकला, क्विकर वन होता, इथे स्लोअर वन बघायला मिळतोय तो अमरचा. आणखी एक डॉट बॉल मात्र बघायला मिळालाय पिंपलोडी टीमच्या बाजूने. अमरचा हा बॉल पुढ्यात टाकला, तिथून वळवले बाहेरच्या दिशेने, आउट स्विंगर बघायला मिळतोय. अमर चांगली बॉलिंग करतोय. 3ऱ्या षटकामध्ये मॅच मध्ये वापसी करते पिंपलोली टीम. धावा फलकावरती धावा तिथे स्थिरावल्यात, त्या धावा 13. 9 चेंडू आणि 23 धावा संख्येची गरज.
एक मोठा फटका, एक मोठा फटका या मॅचचा मोमेंटम शिफ्ट करू शकतो. हा चेंडू टॅप केला, बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दाखवली कव्हर पॉईंटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय. एकच धाव मिळते अमोलला. एकापेक्षा काही मिळत नाही या मॅच मध्ये अमोलसाठी. एक धाव संख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय ते 14 या आकड्यावरती. शेवटचे चेंडू बाकी आहेत, त्या 8 आणि 22 धाव संख्येची गरज. सन्माननीय नदीमजी खान साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण जिल्हा प्रमुख चषक 2024 मध्ये करूया. 8 चेंडू 22 धावसंख्येची गरज. समोर धनराज, हा स्वीप करण्याचा प्रयत्न आपण बघतोय आणि इथे आता परतावा लागेल धनराजला रनआउटच्या स्वरूपात. बाद, तिसरा धक्का. तर त्याचे मामा सुरेश शेठ सोनावणे यांच्याकडून 1000चं कॅश प्राईज रोशनला दिलं जाईल, ज्याने दुसरी ओव्हर टाकली. रोशन चांगले षटक त्याचं बघायला मिळालं. शेवटचे चेंडू बाकी आहेत ते आता 7 आणि विजयासाठी 22 धावसंख्येची गरज. विचार करत असेल खरं तर, आणि ज्यांच्याच नावाने ही स्पर्धा आपण बघतोय, शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय संतोष शेठ भोईर यांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं होतोय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण जिल्हा प्रमुख चषक 2024 मध्ये करूया. त्यांच्याच नावाने चालू असलेली स्पर्धा शिवसेना शाखा तमनाथ, आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक ग्रुप ग्रामपंचायत सिरसेचे उपसरपंच सन्मान्य रवींद्रजी भोईर, आणि त्यांच्या संकल्पनेतून ही मांडलेली स्पर्धा आदरणीय संतोष शेठ भोईर यांच्याच नावाने जिल्हा प्रमुख चषक 2024, आणि साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. अमर लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला चेंडूला. मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट होतीये. एकच धाव संख्येवरती समाधान इथे मानावं लागतंय. तिसरा षटकाचा खेळ देखील संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचतंय ते 15 या आकड्यावरती. शेवटचे चेंडू बाकी आहेत ते आता 6 आणि 21 धाव संख्येची गरज. लेगला सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाईल. अमोलच्या बॅट मधून आलाय हा चौकार. शिवसेना आणि शिवसेना शाखा तमनाथ यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा. शिवसेना म्हटलं की आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांची नक्कीच आठवण येते. 19 जून 1966 ला शिवसेनेची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर हा प्रवास. हा चेंडू वाडिश लॉंगॉनच्या दिशेने. अमोल दुसरा धावसंख्येचा प्रयत्न करतोय आणि इथे परतावं लागतंय. फलंदाज बाद होतोय तो प्रसाद.
या मंचकावरती आपण बघतोय कर्जत शहर संघटक नदीमजी खान साहेब उपस्थित आहेत. सन्मान्य विशालजी वाघमारे देखील या मंचकावरती उपस्थित आहेत. बंटीजी जाधव या मंचकावरती उपस्थित आहेत. सन्मान्य शैलेजी मिसाळ साहेब लाखरन शाखा प्रमुख इथे उपस्थित आहेत. हा चेंडू ऑन साइडला खेळण्यात आला मिड विकेटच्या दिशेने. एक धाव कंप्लीट होती. अमोलला हवी आहे स्ट्राईक आणि अमोल स्ट्रायकर एंड वरती येतोय. इथे मिळतात धावा 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय. ते 22 या आकड्यावरती अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे ती 3 चेंडू आणि 14 धावसंख्येची. 2 विकेट जर आल्या तर दिलीपजी भोईर यांच्याकडून 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. सन्मान्य भरतजी जाधव देखील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सगळ्यांचं आपण करूया हार्दिक असं स्वागत. चला टीम मीटिंग नको प्लीज. पिंपलोली टीम मीटिंग नको. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. पंचांचा जो काय निर्णय असेल तो अंतिम मांडला जाईल. 3 चेंडू शेवटचे शिल्लक आणि 14 धावसंख्येची गरज. हा चेंडू महत्वाचा या मॅच मधला. सन्मान्य विजयदादा घोडविंदे यांच्याकडून देखील पारितोषिक येते. 3 जर डॉट बॉल आले तर 2000चा कॅश प्राइज. कोण जिंकेल? हा चेंडू चांगला फटका येतोय सीमा रेषेच्या बाहेर. मस्ट निडेड षटकार. यामध्ये असतो ना तो तुमचा संघर्ष आणि इथे संघर्ष करतोय अमोल मोडक. सुरुवातीच्या काही चेंडूवरती त्याच्या बॅटवरती पुरेसे चेंडू लागले नाही, परंतु जसा तो सेट झाला, जसा त्याच्या बॅटला स्पर्श चेंडूने घेतला, त्यानंतर तो चांगली बॅटिंग करतोय. शेवटचे 2 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. शेवटचे 2 चेंडू 8 धावसंख्येची गरज. षटकाराने मॅच मध्ये आणखी रंगतदार निर्माण झाली आहे. ज्या पद्धतीची मॅच आपण मागची बघितली ना तशीच काहीशी मॅच. शेवटचे 2 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. इथे हा फटका देखील चांगला आणि चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. 2 इन रो षटकार. यांच्याकडून जर आणखी एक षटकार आला तर 5000चं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रत्येक षटकारासाठी देखील 500चं कॅश प्राइज होतं. 1 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेसिंग याकडे लक्ष असू द्या. आणि अमोल मोडकने टीम मीटिंग घेण्यास भाग पडलाय ते पिंपलोली टीमला. एकदा ही मॅच आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये. 1 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. काय मॅच होते. कोणीही जिंको, ग्राउंड मध्ये कोणी जाऊ नका याची आपण नोंद घ्या, कारण पाठीराखे फार उत्साही असतात, विजयानंतर जात असतात. सो त्यांना मी ऑन करते, कोणीही जाऊ नका. 1 चेंडू आणि 2 धावा. सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. टेस्ट सामना बघायला मिळतोय. 1 चेंडू 2 धावसंख्येची गरज. कोण जिंकेल? वावलोली जिंकेल की पिंपलोली जिंकेल? हा चेंडू सांगून जाईल. हा क्रिकेटचा विजय आहे. फुलटॉस बॉल आणि 3 इन रो. षटकारांची हॅट्रिक. नाही, हे आपण थांबवू शकतच नाही. हे इमोशन्स आहेत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे. आपला संघ जिंकलाय, आपल्या गावाचा संघ जिंकलाय आणि आता रुपेशजी भोईर यांच्या एटीएम मधून 5000 मायनस. कालपासून ते पारितोषिक लावत आहेत, परंतु आता ते पारितोषिक पटकावलंय अमोलने. जर अमोलला तुम्ही खांद्यावरती उचलून आणलं ना तर मजा येईल. अमोल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील अमोलच असेल. अमोलला जर खांद्यावरती उचलून आणलं ना तर मजा येईल. काय मॅच बघायला मिळते. चला चिंचोली टीम आपण फिल्डिंग साठी जा.
रुपेश भोईर यांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जावं. 2